नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक अनपेक्षितरित्या चुरशीनं पार पडली. काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं यश मिळवलं. खरं म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये जेवढं साधारण यश मिळायला पाहिजे तेवढंच यश दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून जर आपण हिशेब केला तर 19 जागा होतात आणि काँग्रेसच्या जागा होतात 18. गेल्या वेळेला सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनी मिळून 35 जागा मिळवलेल्या होत्या असं आपल्याला दिसतंय. उलट त्याच्यापेक्षा एखाद दुसरी जागा त्यांनी ह्यावेळेला जास्तच मिळवली. शिवसेनेनं मात्र 2 जागा मिळवल्या. अर्थात या 2 जागा ह्या मूळच्या भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या आहेत. म्हणजे सांगलीच्या 14 नंबर वॉर्डातनं निवडून आलेले युवराज बावडेकर हे भाजपचेच कार्यकर्ते आणि मिरजेतून निवडून आलेले सागर वनखंडे हे सुद्धा मूळचे भाजपचेच संघ परिवारातनंच आलेले कार्यकर्ते. आता तरी पण शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले, शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यामुळं आता त्यांना भारतीय जनता पक्षाला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेमध्ये काम करावं लागणार आहे. महापालिकेमध्ये आपल्याला असं दिसेल की यावेळेला विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट होतेच. म्हणजे विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील असे 2 प्रमुख गट काँग्रेसमध्ये होते. याशिवाय मिरजेतला गट हा स्वतंत्र होता. तरी सुद्धा सत्ता मिळण्याची शक्यता खूप कमी असल्यामुळं आणि सध्या त्यांच्याकडं फारशी कुठली सत्तास्थानं नसल्यामुळं काँग्रेसकडं आणि राष्ट्रवादीकडं, त्यामुळं त्यांच्यामध्ये फार मोठी चुरस झाली नाही, वादावादी झाली नाही. उमेदवारीसाठी सुद्धा फार मोठा काही संघर्ष झाला नाही. याच्या उलट परिस्थिती भारतीय जनता पक्षामध्ये होती. भारतीय जनता पक्षामध्ये सत्ता मिळण्याची अधिक शक्यता होती. पक्षाची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे. त्यामुळं साहजिकच उमेदवारीसाठी प्रचंड आग्रह होता. विशेषतः खुल्या जागावरच्या ज्या जागा आहेत त्या जागांसाठी प्रचंड आग्रह होता. सांगलीच्या 14 नंबर वॉर्ड म्हणजे ज्यामध्ये गावभाग पेठभागाचा समावेश होतो त्या ठिकाणी खुल्या जागेसाठीच सर्वसाधारण गटासाठीच प्रचंड गर्दी झाली ती आणि शेवटी अनेकांची नाराजी त्यातून झाली. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची समजूत काढायचा किती जरी प्रयत्न झाला तरी शेवटी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सर्वसाधारण गटातलीच सीट पराभूत झाली आणि शिवसेनेचे युवराज बावडेकर निवडून आले आणि भाजपचे विजय साळुंखे हे पराभूत झाले. खुल्या जागेवरची सीट पराभूत झाली इथं. तसंच अनेक ठिकाणी पण घडलेलं आहे. खुल्या जागेमध्येच अधिक गर्दी भारतीय जनता पक्षाकडे होती आणि त्या जागेसाठीच अतिशय जोरदार चुरस झाली. इतर जागांसाठी झाली नाही असं नाही, इतर संवर्गातल्या जागांसाठी, प्रवर्गातल्या, परंतु खुल्या जागेसाठी अधिक चुरस झाली. त्याशिवाय मिरजेतले आमदार सुरेश भाऊ खाडे, त्यानंतर सुरेश बापू आवटी माजी सभापती, हे 2 गट होते. सांगलीमध्ये तर भारतीय जनता पक्षाकडे अनेक नेते आणि अनेक गट होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, किसान मोर्चाचे पृथ्वीराज पवार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री बहिनी पाटील, त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, माजी सभापती पैलवान दिलीप सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, असे अनेक गट आणि अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये होते. त्या तुलनेनं मी सांगितलं तसं काँग्रेसमध्ये विश्वजित कदम आणि विशाल दादा पाटील हे 2च गट होते. तरी सुद्धा त्या दोन्ही गटांमध्ये साधारणपणे ज्या 16 त्यांच्या जागा 18 निवडून आल्या त्यातल्या आपण असं म्हणू की मिरजेतल्या काही 1-2-4 जागा जर सोडल्या, 2-3 जागा सोडल्या तर साधारणपणे दोन्ही गटामध्ये मिळून 7-8 जागा अशा निवडून आलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये मात्र असा प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमका कुठल्या नेत्याच्या किती जागा निवडून आल्या आहेत ते अजूनही नेमकं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे की नव्यानं पक्षात आलेल्या जयश्री वहिनींच्या गटाच्या काही निवडून आलेत जागा, पृथ्वीराज पाटील यांच्या गटाचे काही नगरसेवक निवडून आलेत, सुधीरदादा, दिलीप सूर्यवंशी, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या समर्थक असलेले नगरसेवकही निवडून आलेले आहेत. सांगलीवाडीमध्ये मात्र
दिनकर तात्यांचे तीनही उमेदवार पराभूत झाले. आता एकूण किती नेमके कुणाचे उमेदवार निवडून आले याचा अजून थांगपत्ता कुणाला लावता आलेला नाहीये. त्यामुळं महापालिकेवर नेमकं वर्चस्व कुणाचं हा प्रश्न अजून शिल्लकच राहतो. असं अनेकांना वाटत होतं की महापालिकेवरती आपलं एक हाती वर्चस्व निर्माण होईल, असं काही नेत्यांना वाटत होतं, परंतु तसं झालेलं दिसत नाही. मतदारांनी सगळीकडंच म्हणजे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ मंत्री डॉक्टर पतंगराव कदम नेहमी सांगायचे, की आमच्या काँग्रेसमध्ये बऱ्याच गमती-जमती सतत चाललेल्या असतात. अनेकदा नेते एकमेकाच्या गमती करतात. तसंच सांगली मिरजेमध्ये सुद्धा आणि सांगलीमध्ये आणि कुपवाडमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अशाच बऱ्याच गमती-जमती झालेल्या असाव्यात, असं आता चर्चेनंतर लक्षात येतंय. काही ठिकाणी अशा या गमती-जमतीतनंच काही उमेदवार पडलेले आहेत. आमदार जयंतराव पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर कार्यक्रम झालेला आहे काही उमेदवारांचा. असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळं आता नेमकं कुणाचं बळ आहे महापालिकेमध्ये, कुठल्या नेत्याचं बळ आहे असं नेमकं काही सांगता येत नाही. प्रत्येक गटाचे आणि प्रत्येक नेत्याचे काही समर्थक तिथं निवडून आलेले आहेत. त्यामुळं एक हाती वर्चस्व असं महापालिकेमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. साहजिकच या निवडणुकीच्या निमित्तानं हे भारतीय जनता पक्षातले वेगवेगळे गट आणि नेते आहेतच. याशिवाय काँग्रेसमध्ये सुद्धा 2 नेत्यांचा उदय आणखी जोरात झालेला आहे. त्यापैकी दोन्ही नेते तसे जुनेच आहेत, अगदी काही नवीन आहेत असं नाही. परंतु मिरजेतनं संजय मेंढे हे सुद्धा एक अनुभवी असे नेते आहेत, त्यांचाही उदय झालेला आहे. सुरेश औटी हेही भारतीय जनता पक्षातले नेते आहेत, त्यांचे चिरंजीवही निवडून आलेले आहेत. त्याशिवाय काँग्रेसमधनं सांगलीतनं मंगेश चव्हाण हे अतिशय तडफदार असे नगरसेवक निवडून आलेत. तडफदार असलेले आणि अभ्यासू असलेले असे माजी सभापती राजेश नाईक हे सुद्धा सांगलीतून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर प्रतीक पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील सुद्धा सांगलीतून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळं काँग्रेसमध्ये आता नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आता बरेच नेते तयार झालेले आहेत सांगली मतदारसंघात तरी. म्हणजे हर्षवर्धन पाटील आहेत, त्याशिवाय परत मंगेश चव्हाण आहेत आणि राजेश नाईक आहेत. त्यामुळं आता नेतृत्वाची पोकळी काही काँग्रेसमध्ये राहील असं दिसत नाही, सांगली शहरामध्ये आणि सांगली विधानसभा मतदारसंघात सुद्धा पुढच्या भविष्यकाळामध्ये. पाहूया त्यावेळेला काय होतं नेमकं ते. परंतु एकूण जर आपण सगळा बघितला, आढावा घेतला, तर आपल्याला असं दिसतंय की काही ठिकाणी असा कार्यक्रम करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षामध्ये झाला. त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाला 39 वर थांबावं लागलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्याला माहित आहे की भारतीय जनता पक्षाची संबंध देशभर अशी घोषणा होती की या वेळेला 400 पार. आणि त्यामुळं अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक उमेदवार सुद्धा थोडेसे त्या विश्वासावर राहिले. फार मोठी कसून निवडणूक लढवली गेली नाही. तसंच महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा झालं काय असं म्हणायला पाहिजे. 55+ अशी घोषणा अनेक नेत्यांनी केली आणि 55+च आम्ही महापालिकेत येणार असं म्हणता म्हणता भारतीय जनता पक्षाला अगदी साध्या बहुमतासाठी सुद्धा 1-2 जागा कमी पडल्या अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे 400 पार सारखीच 55+ची परिस्थिती सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. अर्थात यातून नेते सगळे धडा घेतीलच आणि त्या दिशेनं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा सतत आढावा बैठका घ्यायलाही सुरुवात केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या निमित्तानं पण त्यांनी बैठक घेतली आहे आणि सगळ्या जे नेते मंडळी आहेत ह्या सगळ्यांचा समन्वय घडवून ही महापालिका चालवण्याची जबाबदारी आता या सगळ्या नेत्यांच्यावरती आलेली आहे. पाहूया नेमकं काय होते ते. पण एक निश्चित आहे की महापालिकेमध्ये प्रत्येक नेत्याचे आणि प्रत्येक गटाचे समर्थक काही प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत. त्यामुळं स्थायी समितीची निवड असेल, महापौर पदाची निवड असेल, उपमहापौर पदाची निवड असेल आणि वेगवेगळ्या स्थानिक समित्यांची निवड असेल, यावेळेला मोठा कस लागणार आहे. गटनेता निवडताना सुद्धा काँग्रेसमध्ये सुद्धा मोठी चुरस होणार आहे, कारण काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक अनुभवी नेते निवडून आलेले आहेत असं आपल्याला दिसेल. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु आज मितीला तरी सांगली सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षातल्या कोणत्या नेत्याचं नेमकं वर्चस्व निर्माण होणार महापालिकेवर हे सांगणं फार कठीण आहे.
काँग्रेसमध्ये मात्र सांगलीमध्ये तरी निश्चितपणे आणि मिरजेमध्ये जर आपण पाहिलं आणि कुपवाडचा एकूण आढावा घेतला तर खासदार विशाल पाटील यांचंच वर्चस्व राहील असं आजचं तरी चित्र आपल्याला दिसतंय. पाहूया नेमकं पुढं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.